आपल्या देशातलं आपल्या राज्यातलं राजकारण असो, रामाचा मुद्दा, रामाच्या आंदोलनाचा मुद्दा, राम मंदिराचा मुद्दा हा कायमच राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे। जे राम मंदिर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उभं राहिलं, त्या राम मंदिरातल्या दानपेटीमध्ये झालेल्या चोरीचा मुद्दा सध्या राजकारणात कमालीचा तापलेला आहे। आणि याच मुद्द्यावरनं महाराष्ट्राचं राजकारण कशी वळणं घेत आहे त्याचा आढावा घेणारी पहिली बातमी आपण पाहूया। या दान चोरीच्या विरोधात महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आक्रमक झालेत। मुंबईतल्या रामरक्षा आंदोलनाच्या नंतर उद्धव ठाकरे नागपुरात आंदोलन करणार आहेत। नागपूर वैशिष्ट्यपूर्ण का? नागपूर या आंदोलनासाठी महत्त्वाचं का? तर नागपूर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला आहे, त्यांचं होम ग्राउंड आहे आणि सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय सुद्धा नागपुरातच असल्यामुळे या आंदोलनाला महत्त्व प्राप्त झालंय। पण या आंदोलनावरनं ठाकरेंवर जोरदार टीका होतीये। पक्ष संपल्यानंतर आता ठाकरेंना राम आठवल्याची टीका सत्ताधारी करतात। तर ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला भाजपच्या नेत्या नवनीत राणा हनुमान चालिसाद्वारे उत्तर देणार आहेत। राणांच्या हनुमान चालिसा पठणावरनं महाविकास आघाडीचं सरकार असताना मोठा वाद निर्माण झालेला। ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसेचं पठण केल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणांना अटक झालेली। त्यामुळे आता ठाकरेंना डिवचणारे पोस्टर्स राणांनी नागपुरात लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। जनाब उद्धव ठाकरे जी, तुमचं काहीच चुकलं नाही। आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींचे विचार पूर्ण माती केल्यानंतर, पक्ष बर्बाद झाल्यानंतर, आमदार सोडून गेल्यानंतर, खासदार सोडून गेल्यानंतर आज आपल्याला रामाजींची आठवण आली। आता तो बहुत कुछ याद आना बाकी है, अभी तो सिर्फ शुरुआत है। पर अहंकार किसी का भी कोणाचाही टिकला नाही तो तुमचाही टिकला नाही हे स्पष्ट होत आहे। मी आदरणीय उद्धव ठाकरेजींना विनंती करन, तुम्ही नागपूरपर्यंत आले, 150 किलोमीटर आहे आमचे अमरावती आणि हनुमानगडी। कोणी आमचे जिल्ह्यात आले तर त्याचा आदर सत्कार आपण करतोच। या आपण सोबत तुमचं स्वागतही करू आणि आपण बसून हनुमान चालिसाचं पठण सुद्धा करू। हे अतिशाणे लोक मूर्ख मातोश्रीच्या समोर जाऊन हनुमान चालिसा म्हणायला गेले। ती काय मशीद आहे? शरम नाही वाटत तुम्हाला? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला। तिथे मातोश्री म्हणजे मशीद आहे का? त्यामुळं त्या प्रमाणामध्ये किंवा त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी वाद होण्याचं काही कारणच नाही। आम्ही देवळात जातोय, आम्ही मारुतीच्या देवळात जातोय, आम्ही रामाच्या देवळात जातोय, आम्ही कोणाच्या घरासमोर जात नाही आहोत। पण ते ज्या वेळेला घरासमोर उद्धव साहेबांच्या मातोश्री समोर आले, ते आज कुठे गेले? राम मंदिरामध्ये चोरी झाली त्याच्यानंतर कुठे गेले तुमचं प्रभू रामचंद्रावरचं प्रेम? कुठे गेली तुमची प्रभू रामचंद्रावरची श्रद्धा? आणि शिवसेनेनं या रामरक्षा आंदोलनाचं आमंत्रण अति महत्त्वाच्या व्यक्तींना दिलेलं आहे। ही यादी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते, कारण संजय राऊतांनी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना सुद्धा या रामरक्षा आंदोलनासाठी हजर राहण्याचं निमंत्रण दिलेलं आहे। त्यांना तशी विनंती केली आहे, पण यावरनं भाजपनं कसा पलटवार केलाय आपण पाहूया। रामभक्त म्हणून आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग तेव्हा होता, या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं। त्याचबरोबर आम्ही आज सरसंघ चालक, परमपूज्य सरसंघ चालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे। एक प्रकारचा ढोंगीपणा आहे। खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्धव ठाकरेजींनी भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केला आहे आणि राजकारणाकरता कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे। आणि ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरती रामदास कदमांनी सुद्धा भाष्य केलंय। ठाकरेंनी रामरक्षा म्हणणं म्हणजे एक विनोद असल्याची टीका त्यांनी केली। पण किशोरी पेडणेकरांनी कदमांना कसं प्रत्युत्तर दिलंय तेही पाहूया। उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी, खूप मोठा विनोद आहे। विनोद जे उद्धवजी काँग्रेससोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधीसोबत गेले,
ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मारतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं बाबत बोलावं, हे हास्यास्पद आहे ना. लोकांना कळतं हो सगळ्या गोष्टी. रामरक्षक हा रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे. हे बोलायला कोणी दिला त्यांना अधिकार? अरे आधी तुला बोलता येते का बघ, काही बोलता. म्हणजे तुम्हाला अभय आहे केंद्रापासूनचं म्हणून काही करा, लाज बाळगा.